श्री स्वामी समर्थ. विश्वास ठेवा, उशीर होतो पण स्वामी कधीच रिकाम्या हाताने परत पाठवत नाहीत. तर आजची रात्र तुमचं भविष्य खूप चांगल्या प्रकारे बदलणार आहे. भक्तांनो, भक्ती आणि प्रेरणेच्या प्रवासात आपला मनापासून स्वागत करते. आज आपण ज्यांचे स्मरण करत आहोत ते म्हणजे अक्कलकोटचे महाराज, परमवीर, पवित्र श्री स्वामी समर्थ. आज मी जे बोलणार आहे ना, ते शब्द नाहीत, तेच साक्षात स्वामी समर्थ आहेत. कारण आज साक्षात स्वामी आई तुमच्या भेटीला आली आहे. तर तुम्ही आज मन पुन्हा थकलं असेल, तर जी सतत विचार करत होता कधी सुटणार हे दुःख तुमचं, तर रोज देवाला सांगत होता, उत्तर मिळत नव्हतं, पण हळूहळू आता त्याचं उत्तर तुम्हाला मिळू लागेल. स्वामी जे अनंत कोटी आहेत, आपले ब्रह्मांड नायक आहेत, तो ज्या रूपामध्ये आपल्याला भेटतात ते आपण स्वामींच्या रडू नको बाळा, मी आलोय सांभाळायला, ही सुखाची ओल तुमच्यासाठी, तुमच्या मनातलं प्रार्थनेचं एक एक अक्षर मला ऐकू येतं. जिथे तुमचे शब्द थांबतात तिथे माझा आशीर्वाद सुरू होतो. आज तुमचं मन अजून काही ऐकायच्या आधीच एक आनंदाची बातमी तुम्हाला मिळणार आहे. कारण तुमच्या नशिबाची पानं आज मी स्वतः उलगडतोय. एक गरीब स्त्री होती. ती रोज घराचं काम करून थकून भागून एकच प्रार्थना करत असे, हे स्वामी, फक्त माझ्या मुलीला सुखी बघा. तिला ना कोणी आधार होता, मोठा संसार पण होता, फक्त स्वामींवर विश्वास. तर ती म्हणायची, स्वामी माझे पोट भरल, मी भक्तीचा ताट वाढवते. एके रात्री तिला स्वप्न पडलं. स्वामी म्हणत होते, पोरीला तू शिकवलंस, उपाशी राहून सुद्धा तिची काळजी घेतलीस, म्हणून उद्याच्या सकाळी तुला एक आनंदाची बातमी मिळेल. आणि खरंच दुसऱ्या दिवशी तिच्या मुलीला सरकारी नोकरीचं पत्र आलं. आईने डोळे पुसले आणि फक्त एकच म्हटलं, हे सगळं माझ्या स्वामींचं. आजही तुमच्या आयुष्यात अशीच बातमी येणार आहे. रडणं थांबणार आहे, कारण जेव्हा स्वामी आई बनते तेव्हा कोणतीही दुःख उरत नाही. तुमच्या घरात कधीही पैशाची टंचाई राहणार नाही. नात्यांमध्ये जो तणाव असेल, पण लक्षात ठेवा, स्वामी म्हणतात, सगळं सोडा, फक्त माझं नाव घ्या. ओम स्वामी समर्थ हा जप करत जा. तुझ्या मनात पुरण चढेल. तुझ्या काळजाच्या खोलात जो अंधार आहे ना, तो उजळून जाईल बाळा. तू रडू नकोस, मी आहे ना तुझ्यासोबत. एक पाऊल चाल, मी उरलेली वाट तुझ्यासाठी चालेल. एकदा बोल श्री स्वामी समर्थ आणि बघ, तुला तुझी आनंदाची बातमी मिळेल. आज हा क्षण तुझ्या आयुष्याचा वळणबिंदू ठरेल. आजपासून स्वामींचे नाव हीच तुझी संपत्ती आहे. तुझं नशीब बदलायचं असेल तर देवळात नव्हे, स्वतःच्या हृदयात स्वामींना बसवा. स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. मन थांबवा, श्वास खोल घ्या. आज मी तुम्हाला एक मंत्र देणार आहे, एक असं वाक्य जे तुमचं जीवन बदलू शकतं. तुमची कितीही मोठी अडचण असो, तुम्ही फक्त स्वामींचं नाव घेतलं की तुमचं सर्व दुःख दूर होईल. फक्त म्हणाला महाराजांचं, श्री स्वामी समर्थ महाराजांनी हजारो भक्तांच्या आयुष्यात सिद्ध करून दाखवलंय की सत्य आहे. आजच्या युगात सगळ्यांनाच अडचणी येत आहेत. कोणाचं घर आहे पण सुख नाही, कोणाकडे पैसा आहे पण समाधान नाही, कोणी आरोग्याच्या झंझाटात अडकलेलं आहे, तर कोणी मनाच्या अडचणी कितीही मोठी असली तरी स्वामींपेक्षा मोठी नाही. स्वामींच्या कृपेने जे अशक्य आहे तेही शक्य होतं. एक वेळेस एक शेतकरी वर्षानुवर्षे दुष्काळाने त्रस्त होता. संपलं सगळं, शेती, जनावरं, पैशाची घासघोस. त्यांच्या घरात उपासमारीची वेळ होती, पण त्यांच्या मनात एकच गोष्ट होती. रोज सकाळी उठून शेतात गेल्यावर तो म्हणायचा, हे श्री स्वामी समर्थ, माझं पाणी नाही पण तुझं नाव आहे, हे धान्य नाही पण तुझी भक्ती आहे. आणि काय आश्चर्य, दुसऱ्याच आठवड्यात ढग जमू लागले, मळलेल्या जमिनीला पाणी मिळालं आणि त्याचं जीवन बदललं. अडचण मोठी होती पण विश्वास त्याहूनही मोठा होता. आता मी तुमच्यावर प्रश्न विचारतो, तुमचं दुःख किती मोठं आहे, तुमचं मन किती थकलं आहे, किती वेळा म्हणालात हे आता सहन होत नाही, पण त्यावेळी एकदाच स्वामींचं नाव घेतलं का? स्वामी समर्थांचं नाव म्हणजे
मनाचा आधार, संकटातला हात आणि हरवलेला वाटेवरचा हा दिवा. श्री स्वामी समर्थ हे 3 शब्द उच्चारताना तुमच्या मनातून अंधार पळून जातो. हे फक्त नाव नाही, हे तर औषध आहे, धैर्य आहे, शक्ती, उद्ध्वस्त झालेल्या मनासाठी नवी एक उमेद आहे. रोज फक्त 10 मिनिटं डोळे मिटा आणि मनात उच्चारा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. बघा, तुमचं दुःख, तुमची अडचण हळूहळू दूर जात आहे. स्वामी म्हणतात, बाळा, संकट येतात, पण मी त्याहूनही ज्यांची साथ देतो, ज्यांना संकट येतात ती संकट दूर करतो. कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येऊन मी तुमची मदत करत असतो. कधी वाटतं स्वामी काही माझ्याकडे पाहत नाहीत, पण खरं ते नाही. स्वामी नेहमी आपल्या पाठीशी असतात. फक्त आपल्या श्रद्धेचा दरवाजा उघडायचा असतो. आजपासून ठरवा, अडचण कितीही मोठी असो, मी घाबरणार नाही. मी फक्त माझ्या स्वामींचं नाव घेईन. तुमचं मन दुखावलेलं असेल, कंबर वाकलेली असेल, पण तुमची श्रद्धा अजूनही जिवंत आहे, तेच पुरे आहे. आजपासून एकच मंत्र, तुझी कितीही मोठी अडचण असो, तू फक्त स्वामींचं नाव घे, तुझं दुःख दूर होईल. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आज एकदा तुमच्या मनातल्या शंका बाजूला ठेवा आणि फक्त हे 3 शब्द उच्चारा. करा स्वामींची कृपा तुमच्या स्वतःवर करून घ्या. तुम्हाला चमत्कार घडवेल. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर नक्की शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला आपल्या चॅनेलला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही श्री स्वामी समर्थ लिहा. श्रीमंती म्हणजे फक्त पैशाचाच आपल्याला सुख नाही, तर श्रीमंती हे ऐश्वर्याचं सुगंध आणि सर्वात महत्त्वाचं मनाच्या दारावर असलेला स्वामींचा हात. तुझ्या नशिबात आत्तापर्यंत तुझं कर्म आणि श्रद्धा पूर्ण जागी नव्हती. एका गरीब कारागिराची गोष्ट. सकाळी उठून दुकान उघडायला दिवसभर एकही ग्राहक नाही, पण त्याच्या दुकानात एक कोपरा होता जिथे स्वामी समर्थ यांचे चित्र होतं. तो रोज फक्त एकच म्हणायचा, स्वामी, मी मेहनत करतो, आता योग फेडायचे तुमचे काम आहे. दिवस अचानक शहरातील मोठा व्यापारी तिथे आला. त्याचं काम पाहिलं आणि ऑर्डर दिली. एक जण पायघड्या आज त्या कारागिराच्या फॅक्टरीमध्ये आहेत. म्हणतो, माझं काही नव्हतं, स्वामींनी माझ्यावर कृपा केली आणि माझ्याकडे श्रीमंती आली. स्वामींनी माझ्यावर कृपा केली आणि स्वामी सांगत आहेत, बाळा, तू रडलास पुरेसा, आता मी तुझ्या जीवनात चैतन्य आणणार आहे. पण विचार कर, तू स्वतः तयार केलं का? मनातून स्वच्छ झालास का? अहंकार सोडलास का? श्रद्धा पूर्णपणे ठेवलीस का? श्रीमंतीची दारं उघडण्यासाठी फक्त प्रयत्न पुरेसे नाहीत. स्वामींवर निष्ठा सर्वात मोठी ही पुंजी आहे. काही लोक म्हणतात, माझं नशीब खराब आहे, पण स्वामी म्हणतात, नशीब नाही, विचार बदल, कर्मात भक्ती टाक आणि बघा योग कसे फुलून येतात. काम करत राहा, पण त्यात स्वामींचे नाव घाला. एक फक्त ओळ मनात ठेवा, हे स्वामी, मी मेहनत करतो, कृपा करा माझ्यावरती. साक्षात स्वामी आई तुमच्या भेटीला आलीये हो. आई, तू रडत होतीस, एकटी, हरवलेली, थकलेली, कधी नवऱ्याच्या आठवणीमध्ये, कधी मुलाच्या चिंता घेऊन, कधी संसाराच्या भाराखाली दबलेली. तुझं कोणी ऐकत नव्हतं, पण स्वामींच्या कानात तुझं सगळं पोहोचत होतं. म्हणून तर आज स्वतः स्वामी आई बनून तुझ्या भेटीला आले आहेत. ती म्हणते, बाळा, रडू नकोस, मी आहे ना तुझ्या पाठीशी. तुझ्या डोळ्यामधील अश्रू मला दिसतात, तू फक्त माझं नाव घे. ओम श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. समर्थ, मी येईन ना धावत तुझ्यासाठी, तुला सावरेल, पाठीशी राखीन, कारण तू माझी आहेस. हे आई, स्वामी आई तुला सांगते आहे, कोणी समजलं नाही तरी मी समजते, कोणी दिलं नाही तरी मी देईल, कोणी साथ दिली नाही तरी मी स्वतः देईन. तुझ्या सोबत आहे. फक्त एकदा बोल, श्री स्वामी समर्थ, आणि साक्षात आईचं रूप तुला अनुभवलं जाईल. आज तुझी मिठाई, तुझी भवानी, तुझी आई स्वामी आई रूपात येऊन मनात वसणार आहे. फक्त डोळे मीट, मनापासून म्हण, ओम श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ
म्हणतात की भक्तांना सांगतात, अरे स्वामी हा शब्द नाही जो तुला पुस्तकात सापडेल. स्वामी हा फक्त शब्द नाही जो तुला पुस्तकात सापडेल. स्वामी ही संगीत मूर्ती तुला मंदिरात मिळेल. स्वामी ही मूर्ती नाही जी तुला मंदिरात मिळेल. स्वामी ही कोणी व्यक्ती नाही जो तुला समाजात दिसेल. स्वामी कोणी व्यक्तीही नाही जो तुला समाजात दिसेल. अरे स्वामी म्हणजे तुझं जीवन आहे, जे तुला स्वतःमध्ये, तुझ्या आयुष्यात प्रत्येक गोष्टीमध्ये सापडेल. कुणाच्या स्वाभिमानाची आणि चारित्र्याची मस्करी कधीच करू नकोस, कारण या दोन गोष्टींबाबत तू जर काही छेडछाड केली तर तुझं आयुष्य बिघडवल आणि तुझ्याकडे त्याबद्दल कृतज्ञता राहणार नाही. सतत तक्रार करणे थांबव. सतत तक्रार करण्याने तुझे मूळ समस्येचे समाधान होत नाही, नुकसान जास्त होते. तुझ्या स्वतःच्या मनावर इतका ताबा ठेवलाच पाहिजे की परिस्थिती कितीही वाईट आली तरी त्यांच्याबद्दल चांगलाच विचार केला पाहिजे. त्यासाठी सकारात्मकता ठेवायला हवी. संघर्ष हे निसर्गाचं आमंत्रण आहे, ते स्वीकारायचं. तोच पुढे जातो, तोच स्वीकारतो. त्यामुळे नाहीतर कारणं देणारी सतत मागेच राहतात. कारणं देणारी सतत काय करतात, मागेच राहतात. त्यामुळे शांतता हे प्रत्येक प्रश्नाला दिलेलं सुंदर असं उत्तर असतं आणि संयम हे परिस्थितीला दिलेलं प्रतिउत्तर असतं. तुझं जीवन हे नेहमी आनंदाने जगण्याचा प्रयत्न कर, कारण तुझं जीवन म्हणजे आम्ही दिलेली एक अनमोल भेट. तुझ्या जीवनात नेहमी हाच प्रयत्न कर की तुझ्यावर विश्वास ठेवणाऱ्यांचा विश्वास कधीच तुटू नये. तुला कोणाला आपलंसं बनवायचं असेल तर मनाने बनव, मनाने त्यांना आपलंसं कर. आणि कोणावर जर तुला राग व्यक्त करायचा असेल तर तो फक्त आणि फक्त मुखाने कर, मनाने कधीच नाही. लक्षात ठेव, ज्या दोऱ्याला गाठ नसते असाच दोरा सुईमधून प्रवेश करतो. ज्या दोऱ्याला गाठ असते तो दोरा सुईमधून कधीच प्रवेश करू शकत नाही. स्वतःला कधीही कमी लेखू नकोस. तू जर इतरांच्या भावना दुखावताना त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करत असशील, कुणालाही न दुखवता सुख वाटण्याचा प्रयत्न करत असशील तर तू माझा आवडता भक्त आहेस. गरजेचं नसतं की प्रत्येक भेट ही वस्तूचीच असते. अरे प्रत्येक वेळेस गरजेचं नसतं की प्रत्येक भेट ही वस्तूचीच असते, कारण काळजी ही देखील एक चांगली भेट असते. म्हणून ज्या व्यक्तीकडून तुला या गोष्टी मिळत असतील तर तुझ्याकडे सगळ्यात मौल्यवान भेट आहे, हे विसरू नकोस. आणि मौल्यवान गोष्टी कुणालाही सहजासहजी मिळत नाहीत. जो भाग्यवान असतो, ज्यांच्यावर आमची कृपा वर्षाव होतो, त्यालाच या मिळतात. अरे विषय कोणतेही असू दे, तुझं मत प्रखरपणे मांडायला शिक, कारण तुझ्या न बोलण्याचा अर्थ अनेक वेळा हाच धरला जातो की तू दोषी आहेस. इथे सगळ्याच गोष्टींवर मनावर घ्यायच्या नसतात. अरे इथे सगळ्याच गोष्टी नक्कल करता येत नाहीत, पण चरित्र, वर्तन, संस्कार, ज्ञान आणि महत्त्वाचं म्हणजे कर्म याची नक्कल कधीच आणि कोणालाच करता येत नाही. कारण पुढचे काही जे आपल्याला आयुष्यात कमी पडेल, जग इतकं की तुझं आयुष्य कमी पडेल, हसं इतकं की आनंद कमी पडेल, नशिबाचा खेळ आहे. पण तुझे प्रयत्न इतके कर की परमेश्वराला भागच पडेल की तुम्हाला ते देणं भागच पडेल. दुसरा दरवाजा उघडल्याशिवाय पहिला दरवाजा आम्ही कधीच बंद होऊ देत नाही. म्हणूनच लक्षात ठेवा, जर तुमची फसगत झाली, कुणी तुमचा विश्वासघात केला, तर एकच गोष्ट लक्षात ठेवा की तुमच्या पाठीशी तुमची ही स्वामी माऊली आहे. सुरुवातीसच तुझ्याकडून काही हिसकावलं गेलं तर नक्कीच तुझ्यापर्यंत ते पुन्हा येणार आहे. चांगली योजना असणार आहे, कारण जिथे सर्व संपतं तिथूनच जो नवीन आयुष्याची सुरुवात करतो तोच खरा संघर्ष युद्ध. आणि असा संघर्ष युद्धाच्या पाठीमागे आमचा आशीर्वाद कायमस्वरूपी असतो आणि शेवटी विजय हा त्याचाच ठरलेला असतो आणि आम्ही ठरवलेला देखील असतो. खोटी कामं करून आणि खोट्या मार्गाने मोठं होण्यापेक्षा सत्याच्या मार्गावर चालत राहा. सत्कर्म करून लहान राहा, कारण खोटी कर्म करून एखादी जरी मोठा झाला ना तरीही आज ना उद्या त्याला त्याच्या कर्माची फळं ही भोगावीच लागणार आहेत आणि त्याच्या कर्माची फळं ही दुःखरूपीच असणार आहेत, हे मात्र निश्चितच. म्हणून तुझ्याकडे एक वेळ काही कमतरता असली तरीही चालेल, पण तुझ्या कर्मांना दोष लागू देऊ नकोस. तुझ्या कर्माचं फळ हे नेहमी तुला चांगलंच हवं असेल तर तू आज सगळं काही चांगलंच करावं लागणार आहे.
रे, स्वतःचा आधार तू स्वतःच बनायला शिक, कारण तुझ्या स्वतःच्या अंतर्मनामध्ये तुझी ही स्वामी माऊली विराजमान आहे. हे विसरू नको. स्वतःचा आधार स्वतःच असला ना की नको तिथे खचून जाणं नशिबी येत नाही. कोणासाठी कोण यापेक्षा तुझ्यासाठी तू आणि तुझा स्वामी हे जरी तुला समजलं ना, तरी कदाचित तुझ्या डोळ्यातून वाहणाऱ्या या अश्रूंच्या धारा नक्कीच एक दिवस थांबतील आणि तुझ्या या अश्रूंच्या धारा थांबवण्यासाठी आमचे हात पुढे येतील आणि तुला एकच सांगतील, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर खरंच आजचा स्वामी संदेश खूप असा मोलाचा आहे. बऱ्याचदा आयुष्यामध्ये आपण खूप चांगली कर्म करण्याचा प्रयत्न करतो, पण तरीही आपल्या वाट्याला दुःखच येतं आणि मग अशा वेळेस वाटतं की चांगलं वागून काय फायदा, त्यापेक्षा आपण इतर लोकांप्रमाणे वाईट वागूयात. कमीत कमी ते सुखात तरी दिसतात, पण त्याचं तर डोळ्याला दिसणार सुख हे अगदी क्षणिक असतं आणि म्हणून अशा क्षणिक सुखासाठी आपण आपला मार्ग कधीही सोडायचा नाही. आपण फक्त सत्याच्या मार्गावर चालायचं, स्वामींच्या मार्गावर चालायचं. भलेही वाटेत अडथळे असले तरीही स्वामी आपल्या पाठीशी आहेत हे कधी विसरायचं नाही, कारण ज्यांच्यासोबत स्वामी आहेत त्याला यश मिळणं निश्चितच आहे. फक्त वाट्यात येणारे काटे आपल्याला अडवण्याचा प्रयत्न करतात, पण आपण त्या ठिकाणी थांबायचं नाही, तर त्या काट्यांनाही सांगायचं की अरे, आमची माऊली तुमच्यासोबत आहे. तर आम्हाला हे काटे देखील फुलाप्रमाणे आहेत, आम्हाला हे काटे देखील अगदी फुलाप्रमाणे आहेत. बाळांनो, ज्यावेळेस तुम्ही आमच्यावर पूर्ण विश्वास ठेवता, आमच्यावर श्रद्धा ठेवता, तेव्हा त्या विश्वासाच्या धाग्याचे एक आशीर्वाद स्वरूप वर्तुळ तुमच्या भोवती तुमचे रक्षण करण्यासाठी फिरत असते. तर तुमचे रक्षण हे आपली माऊली, गुरु माऊली श्री स्वामी समर्थ करत असतात. तर तुमच्या भल्यासाठी ते नेहमीच अवतीभोवती फिरत असतात, रक्षण करत असतात. कोणाचीही वाईट नजर, कोणाची वाईट कृती तुम्हाला स्पर्शही करू शकत नाही. जर एखादी नकारात्मक नजर तुम्हाला इजा पोहोचवण्यासाठी येत असेल, तर तुमच्या भोवती फिरत असलेल्या त्या आशीर्वादाच्या विश्वासाच्या वर्तुळाला धडकून ती नकारात्मक शक्ती राग होत असते, म्हणजेच राख होत असते. लक्षात ठेवा. त्यामुळे बाळांनो, तुम्ही आमच्यावर जो हा एवढा मनापासून विश्वास ठेवलेला आहे तो असाच कायम ठेवा. ज्याप्रमाणे तुम्हाला तुमचा मोबाईल चार्ज केल्यावर तुमचा काम करत असतो व्यवस्थित, अगदी त्याचप्रमाणे तुमच्या भोवती फिरत असलेल्या आशीर्वादाच्या वर्तुळाला देखील त्याचे काम नीट करण्यासाठी त्याला देखील चार्ज करावं लागत असतं. हे वर्तुळ चार्ज होते म्हणजे नामजपाने. होय, नक्कीच. हो बाळा, कारण तुम्ही जितके नामस्मरण कराल तेवढा तुमचा विश्वास वाढत जाईल आणि जितका तुमचा विश्वास वाढत जाईल तेवढे तुमच्या भोवती हे विश्वासाचे वर्तुळ फिरत आहे, जे आशीर्वाद स्वरूप वर्तुळ फिरत आहे, त्याला शक्ती मिळत जाईल. ते शक्तिमान बनत जाईल आणि तुम्हाला तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक योग्य ते मार्ग दाखवत जाईल, तुमचे रक्षण करत जाईल. हे लक्षात ठेवा. ज्यावेळेस तुमचा आमच्यावरचा विश्वास होऊ लागतो त्यावेळेस तुमच्या भोवती फिरत असलेल्या या आशीर्वादाच्या वर्तुळाची देखील शक्ती कमी होऊ लागते आणि जर का त्याची शक्ती कमी होऊ लागली की तुमच्यावर आघात करण्यासाठी बसलेल्या नकारात्मक गोष्टींचा हल्ला तुमच्यावर होऊ शकतो. त्यामुळे बाळांनो, आमच्यावरचा विश्वास तुम्ही कधीच कमी होऊ देऊ नका. हा विश्वास तुमचे रक्षण करत असतो, तुम्हाला योग्य तो मार्ग दाखवत असतो. बाळांनो, आम्ही तुमची आई आहोत. तुमचे रक्षण करणे ही आमची जबाबदारी आहे. त्यामुळेच हे विश्वासरूपी सुरक्षा कवच म्हणजे आमच्या सर्व भक्तांना, आमच्या सर्व बाळांना आम्ही दिलेल्या त्या सुरक्षा कवचाची शक्ती तुम्ही वाढवा. नियमित दररोज नित्य नियमाने नामजप करत राहा. जितके जास्त तुम्ही नामस्मरण कराल तेवढे तुमचे कल्याण होत जाईल. बाळांनो, तुमच्या या आईवर जर खरंच मनापासून विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नका. बाळांनो, आयुष्य जगताना कधीच कोणालाही तुम्ही फसवू नका, कोणाचाही विश्वासघात तुम्ही करू नका. नेहमी आयुष्य हे प्रामाणिकपणे जगा, सत्तेच्या मार्गावर चला. आम्हाला माहीत आहे या सत्याच्या मार्गावर खूप अडथळे येतात, पण खूप अडचणी येतात, खूप अपमानांचा, दुःखाचा सामना करावा लागतो, खूप परीक्षांचा सामना करावा लागतो, पण या सर्व गोष्टींच्या
जरी कोणी मिटवण्याचा प्रयत्न देखील केला, त्याला पुन्हा टाकण्याचा प्रयत्न जरी केला, एक ना एक दिवस सत्य त्या मातीतूनही आपोआप बाहेर येऊन सत्य परिस्थिती जगासमोर उभी करते. जो खोट्याच्या मार्गावर चालतो, एखाद्याला फसवून स्वतःचे साम्राज्य उभे करण्याचा प्रयत्न करतो, त्याला सध्या यश मिळते, त्याला सुख मिळते, पण जी गोष्ट खोट्याच्या, फसवणुकीच्या, विश्वासघाताच्या पायावर उभी राहिलेली असते, तिला एक ना एक दिवस मातीत मिसळावंच लागतं. त्याचा विनाश हा निश्चितच होत असतो, हे लक्षात ठेवा. तुम्हाला आम्ही जाणतो ही तुझ्या विश्वासाचा देखील कितीतरी जणांनी गैरफायदा घेतलेला आहे, तुमच्या विश्वासघात केलेला आहे, फसवून तुम्हाला फायदा करून घेतलेला आहे. आता सध्याला जरी त्याचा फायदा झालेला असला तरी त्यांची परतफेड त्यांना खूप मोठ्या प्रमाणात ही करावीच लागणार आहे. कारण फसवून त्यांचे कर्म वाईट करून घेतले आहे. ते पापाचे भागीदार बनलेले आहेत. विश्व कर्माच्या फेऱ्यावर चालते. कर्माचा फेरा हा गोल आहे. त्यामुळेच सोबत जास्त वाईट वेळ त्यांच्यावर येणारच आहे. त्यांचाही खूप मोठा विश्वासघात होणारच आहे. त्यांनाही कोणीतरी येऊन दुपटीने फसवून जाणार. होय बाळा, कोणी आमच्या साध्या भोळ्या भक्तांना फसवतो, त्याला खूप मोठी किंमत ही चुकवावीच लागते. त्यामुळे बाळा, तू काळजी करू नकोस. तुझे जे नुकसान झालेले आहे ते पुढे जाऊन तुम्हाला दुप्पट होऊन परत मिळणार आहे. आम्ही आमच्या भक्तासोबत कधीच वाईट वागत नाही, त्यांचे नेहमीच रक्षण करतो, नेहमी करत असतो. बाळा, तू रडू नकोस, असा दुःखी होऊ नकोस. आम्ही आहोत ना तुझ्या पाठीशी. तुझ्या या साध्या भोळ्या स्वभावाचा जो कोणी फायदा उठवेल, तो आमच्या दंडास पात्र बनेल. त्यामुळे तू काळजी करू नकोस, निश्चित राहा. पण नेहमी असेच खऱ्याच्या मार्गावर चालत राहा. तुम्ही खरे आहात म्हणूनच आम्ही तुमच्या सोबत आहोत. जिथे सत्य असते तिथे आम्ही असतो. त्यामुळे नेहमी खऱ्याच्या मार्गावर चाला. तुमचे कल्याणच होणार. भिवू नका. आमचे आशीर्वाद नेहमी तुमच्या सोबत पाठीशी राहणार. काळजी करू नका. तुमचे सर्व काही चांगलेच होणार. बाळा, तुमचा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. तुमचे कल्याण नक्कीच होणार. देव म्हणतो, मी तुझे सुरक्षित स्थान आहे आणि तुला कोणतीही हानी होणार नाही. तुझ्या निवासस्थानाजवळ कोणतीही आपत्ती येणार नाही. कारण तू जिथे जाशील तिथे तुझे रक्षण करण्याची मी माझ्या देवदूतांना आज्ञा दिली आहे. जेव्हा तुम्हाला सहवासाची गरज असते तेव्हा देवासोबत चला. जेव्हा तुम्हाला तुमच्यावर चिंता सोडून जास्त वाटत असेल तर, कारण देव हे स्वतः तिथे स्वर्गीय शक्तीचा आभास करून देतील गोष्टींवर अधिकार आहे. सर्वोच्च शिखरे पार करू शकतो मी. जीवनाची भाकर आहे. माझ्याकडे येणारा कोणीही उपाशी राहणार नाही आणि जिवंत पाण्याचा स्रोत आहे मी. दिलेले पाणी जो कोणी पितो त्याला पुन्हा कधीही तहान लागणार नाही. उशीर होतो पण स्वामी कधीच रिकाम्या हाताने परत पाठवत नाहीत. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला आपल्या चॅनेलला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.